सरस्वती मती प्रभे वसत्वं मम जीवाग्नि सर्वविद्या प्रदाः पंचाननतनुभूतानं पंचाक्षरं अनुपमानं पंचसूत्रक्रतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरो अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बान्धवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयं स्वदेशो भुवनत्रयं स्वदेशो भुवनत्रयं नमः पार्वतीपते शिव हर श्रीमज्जगद्गुरुपंचाचार्य महाराज संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज शिव संत लक्ष्मण महाराज की कुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज हर 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 शिवलिंग रेणुकाचार्यापासून विश्वाराध्य जगद्गुरूपर्यंत चालत आलेल्या अनादी परंपरेला अनंत वंदन करून लिंगैक्य सद्गुरू तपोरत्न प्रपंडिताराध्य शिवाचार्य महाराज, लिंगैक्य सद्गुरू रेवणसिद्ध शिवाचार्य महाराज, लिंगैक्य सद्गुरू वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र पावन चरणाला अष्टांग दंडवत करून शिवाचार्य रत्न वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, सद्गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्याही पवित्र पावन चरणाला अष्टांग दंडवत करून परमपवित्र अशा भारतभूमीमध्ये आचार्य पदावर उपाचार्य पदावर आरूढ असलेल्या सर्व आचार्य सद्गुरूंच्या चरणी अनंत प्रणिपात करून मनमथादी पावनसंत महात्मा बसवेश्वर शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही पवित्र पावन चरणाला दंडवत करून माझे ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय नामदेव एकनाथ आदी सर्व संतांच्या पवित्र पावन चरणाला नतमस्तक होऊन धाराशिव अर्थात उस्मानाबाद शिवक्षेत्राचा अधिष्ठान स्वरूप असलेल्या भगवान शिवाला या ठिकाणी नतमस्तक होऊन या शिवग्रामामध्ये श्री स्वामी समर्थ असणाऱ्या अधिष्ठान स्वरूप मूर्तीला या ठिकाणी दंडवत करून या शिवक्षेत्राच्या कमिटीचे असणारे अध्यक्ष उपाध्यक्ष स्वामी समर्थ महिला सर्व मंडळ आता माझ्याकडे परिचयाचे नाहीत एवढे, तसंच शिवानुभव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले आमचे
संगीत अलंकार संगीत विशारद लिंगराज पाटील राम वडगावकर, तबला विशारद असलेले आमचे गणेश भाऊ, या शिमानुभव मंडपामध्ये उपस्थित असलेले पंचक्रोशी मधून आलेले सर्व बांधववर्ग आणि मातृवर्ग, या सर्वांच्या हृदयामधील चित्शक्तीला अभिवादन करून श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या निमित्तानं आयोजित असलेला हा संगीत शिवकथा ज्ञानेज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्यामधील असणारं प्रथम पुष्प आपण या ठिकाणी निरूपण करूया. जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो, उस्मानाबाद शिवक्षेत्राच्या ठिकाणी परमपवित्र अशा श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये सर्वजणांच्या हृदयामधील सात्विक गुणाचा सुगंध दरवळत ज्या सात्विक गुणामधून सत्यत्व बाहेर पडावं असं सत्यत्व असणारं सत्यम शिवम सुंदरम
असं हे असणारं स्वरूप जे आहे त्याबद्दलची असणारी आस्था या ठिकाणी वृद्धिंगत झाली आणि वृद्धिंगत झाल्याच्या नंतर हा जो परिसर आहे तो शिवनाम आणि शिवछंदाच्या नाद ब्रह्मानं एक प्रकारचा दरवळून निघालेला आहे आणि अशा या दरवळलेल्या सुगंधी वातावरणामध्ये शिवनाद शिव छंद 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 सांगितलं की बाबा रे या ठिकाणी असणारं शिवनाद शिवछंद वाचे शिवस्मरावा माझ्या समर्थाने सुद्धा त्याचंच असणारं भजन केलं महाराज त्याचीच असणारी भक्ती केली शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो सांगितलं की बाबा रे या ठिकाणी त्यांनी सुद्धा त्याचंच असणारं नामस्मरण केलं त्याच्यामध्ये मंत्रमुग्ध झाले नव्हे ते शिवरूप झाले आणि अशा या मृत्यूभूमीमध्ये उस्मानाबाद नगरीमध्ये धाराशिव शिवक्षेत्रामध्ये बघा पहिलंच वर्ष धाराशिव धारा नावही लागायला आणि शिवकथाही तुम्ही लावायला खरंच परम पवित्र भाग्यवान आणि त्या भाग्योदयाच्या कारणानं आजचा हा संगीत शिवकथा सोहळा आणि त्याचं अमृतपान तुम्ही करताय सज्जनो या ब्रह्मांडामध्ये व्यासानं ज्यावेळेस निर्मिती केली शिवापासून 4 वेद उत्पन्न झाले आणि त्या 4 वेदापासून पुढे 18 पुराण रचण्याचं आमच्या व्यासाला सांगितलं पुढे व्यासाने विचार केला की बाबा रे आपण ग्रंथ रचायचे हे कोण्या आधारावर रचायचे त्यावेळेस आमच्या व्यास महर्षींना 2 प्रश्न पडले की बाबा रे या ब्रह्मांडातल्या जीवाला अंडज क्षारज जारज स्वेदज आणि उद्भिज खाणीमधून उत्पन्न झालेले जे जीवात्मे आहेत त्या जीवात्म्याला आपण फक्त 2च शब्द 2च प्रश्न पडले माझ्या व्यासाला जे रामायणामध्ये श्लोक दिला आहे अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयम् उपकार पुण्याः पुण्य पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय हे जगाला समजून सांगण्यासाठी माझ्या व्यासानी 18
18 पुराणाची रचना केली सज्जन. परोपकारम पुण्याह म्हणजे परोपकार करणं म्हणजे पुण्य, आणि पापाय परपीडनः दुसऱ्याला दुःख देणं म्हणजे पाप. हे दोनच शब्द समजून सांगण्यासाठी 18 पुराणाची निर्मिती आमच्या व्यासाला करावी लागली. आणि मग या असणाऱ्या व्यासाच्या 2 वचनामध्ये पाप आणि पुण्यामध्ये हा जीवात्मा घुटमळत चाललेला आहे. ज्यावेळेस पुण्याचा वरचढपणा होईल आणि पापाचा थोडा कमीपणा होईल त्यावेळेस मानव जन्म मिळतो सज्जन. ज्यावेळेस पापाचा वरचढपणा होईल आणि पुण्याची कमतरता होईल त्यावेळेस अंडज, स्वेदज आणि उद्भिज या 3 खाणीमध्ये मनुष्याला जन्म मिळतो. जे पशुपक्षी आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, उडणारे प्राणी आहेत, पोहणारे प्राणी आहेत, मासे, कासव, सुसरी, मगरी वगैरे, किंवा उद्भिज खाणी म्हणजे वनस्पती आहेत. पाप जास्त झालं नीच योनीला मनुष्य प्राप्त होतो आणि नीच जन्माला जातो. पण ते जर थोडा पुण्याचा जर अंश शिल्लक असला तर मनुष्य जन्म मिळतो महाराज. आणि असा हा मानव जन्म घेऊन आलेला प्राणी मानवाचा जन्म मानवाचा जन्म हाची महालाभ, 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 मानवाचा जन्म हाची महालाभ. उपाय सुलभ सापडला, उपाय सापडला, मानवाचा जन्म हाची महालाभ, 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 हाची महालाभ. सांगितलं महाराज, जशा पद्धतीनं टाळीमध्ये कावळा सापडावा तद्वत त्या न्यायानं मानवाचा जन्म प्राप्त झाला. आणि असा हा मानवाचा जन्म मिळाल्याच्या नंतरही प्रत्येक मनुष्य हा रीतिरिवाजाच्या पलीकडे वागायला लागला. पलीकडं सज्जनो, नुसतं सुशिक्षित होणं महत्वाचं नाही. आम्ही डिग्र्या घेऊन प्राप्त करून आम्हाला कामाचं नाही. DED झाले, BEd झाले, BAMS, BHMS, DHMS, MBBS, इंजिनिअरिंग वगैरे वगैरे असणारे, IT वगैरे, हे झालं म्हणजे जीवनाचं सार्थक झालं असं नाही. तुम्ही सुशिक्षित झालात एवढं मात्र सांगता येईल फक्त. पण सुशिक्षितपणामध्ये आणि सुसंस्कारितपणामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे महाराज. तुम्ही सुशिक्षित जरूर व्हा, पण त्यामध्ये सुसंस्कारितपणा येणं महत्वाचं आहे. आणि सुसंस्कारितपणा जर आला तर त्यामध्ये तुम्ही खरे मानव किंवा खरी मानवजात तुम्ही निर्माण झाले. तुम्ही म्हणाल महाराज आज कसं बोलायला तुम्ही? आज जेवढं मुलगा असणारी किंवा मुलगा असणारे जेवढं जास्त शिकले तेवढे
धर्मापासून दुरावले, एक आईपासून दुरावले, 2 वडिलापासून दुरावले, 3 नाते संबंधापासून दुरावले, 4 वतनापासून, वतन जे आहे गावाचं वतन त्याच्यापासून दुरावले, 5 आणि 6 ग्रामदेवता ज्या आहेत गावाच्या त्याच्यापासून दुरावले, 6. तुम्हाला फक्त पैसा मिळवता आला, तुम्हाला माणूस कमावता येणार, तुम्हाला धर्म कमावता येणार, तुम्हाला आईवडील ज्यांनी जन्म दिला त्यांचे असणारे उपकार जे आहेत त्याची कृतज्ञता जी आहे ती असणारी कृतज्ञता रूप सेवा तुम्हाला करायला वेळ नाही राहिला. वतन श्रेष्ठ असतं, प्रत्येक माणसाचं वतन श्रेष्ठ असतं. त्या समजा कदाचित आमचे चिल्लाळ भाऊ समजा एखाद्या खेड्यापाड्यावरचे तुम्ही आहात आणि 50-100 किलोमीटर किंवा 40-60 किलोमीटर अंतरावर सिटीमध्ये तुम्ही राहायला गेले, तिथं बंगला घेतला, बांधला वगैरे वगैरे सगळं झालं. पण मला सांगा, तुमच्या वडील आजोबा पंजोबाची जी जागा आहे जुनी वतन रूपानं, त्या ठिकाणचे दोस्त तुम्हाला सोडतील? तुमच्या गावातील असलेलं महादेव मंदिर, महादेव, मारुती, मुंजा, आसरा देवता वगैरे ज्या काही ग्रामदेवता आहेत त्या तुम्हाला सोडतील? तुम्हाला वर्षाला 6 महिन्याला का होईना पण तिथं जावं लागेल की नाही? सांगायचं तात्पर्य आहे, तुम्ही सिटीमध्ये आले म्हणजे सिटी झाले नाही, सुशिक्षित बनले एवढं नुसतं मान्य करील, पण सुसंस्कारित बनण्याचा प्रयत्न करा, मला एवढं सांगायचं. आणि त्या सुसंस्कारितपणामध्ये आपण ज्या जन्माला आलो त्या जन्माचं खरं सार्थक काय आहे हे समजलं म्हणजे मानव जन्म कळला. प्रत्येक मनुष्य असणारा 18 पगड जातीमध्ये धर्मामध्ये जन्माला आला आणि सगळ्या धर्माला घेऊन चालणारा भगवान शिव महाराज, सगळ्या धर्मांना घेऊन चालणारा. थोडं माईक खराब आहे बरं का, आज मिक्सर मशीन नाही तुमच्याकडे, इथे समोर साऊंड पाहिजे प्रतिध्वनी यायला. आजच्या दिवस ऍडजस्ट करू बरं का, नाही तर मग आमचे गळे टिकणार नाही 7 दिवस. चाल नमः पार्वतीपते हर हर महादेव. सांगायचं तात्पर्य सज्जन हो की ज्यावेळेस धर्म उत्पन्न झाले, धर्म कशाला म्हणावं? धर्म जो धारण केला जातो त्याला धर्म म्हणावं. आणि त्या धर्माचे असणारे 10 नियम आहेत महाराज, जे आम्हाला गीतेनं सुद्धा सांगितले. गीतेमधून सुद्धा अर्जुनाला भगवत्पाद कृष्णाने सांगितलं, पहिला सत्य धर्म, सत्य, दान, क्षमा, ब्रह्मचर्य वगैरे वगैरे असणारे धर्माचे 10 नियम त्यांनी दाखवले. आणि हा जो काही धर्म आहे तो जो आपला कुळ पुरुष आहे, कुळ देवता आहे, त्या कुल देवतेने लावून दिलेला धर्म आहे. आमच्या धर्मशास्त्रामध्ये कुलदेवता का पूजल्या जातात? बऱ्याचशा जणांना कुलदेवता माहित नसतील महाराज, बऱ्याचशा जणांना माहित नसतील. जे कुळाचं दैवत असतं, जे कुळाचं दैवत असतं, जे कुळाला सृजन करतं, त्याचा विस्तार करतं, वृद्धिंगत करतं, कुळाचं संरक्षण करतं,
कुलाची उत्पत्ती करतं, कुळावर येणारे संकट थांबवतं, त्याला कुलदैवत म्हणावं. सज्जनो, जारण मारण वशीकरण उच्चाटन मोहन करणारे कितीही जरी जवळपास असले तुमच्या आणि त्यांचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर एक ते कुलदैवत भजा. तुमच्या असणाऱ्या व्याधी ज्या आहेत, त्रास आहेत, ते 100% कमी होईल. कुळाचं दैवत